विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आजही लोक करणी, भूतबाधा आणि जादूटोना या प्रकारावर विश्वास ठेवतात. आपल्या शत्रूचा काटा काढण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करतात. असाच अघोरी प्रकार अकोल्यातील 4 भाजप नेत्यांच्या नावाने झाल्याचं बघायला मिळालंय. अकोल्यातील नेत्यांबाबत झालेल्या अघोरी प्रकारचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला होता. मात्र अकोल्यातील भाजप नेत्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधत हा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवायला लावला. अकोल्यातील भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या 2 पैकी एका मुलाचा फोटो या व्हिडिओमध्ये दिसला आहे. कृष्णा गोवर्धन शर्मा असं आमदार शर्मा यांच्या मुलाचं नाव आहे. भाजपचे दुसरे नेते ज्यांच्या विरोधात हा प्रकार घडला ते नेते आहेत किशोर मांगटे पाटील. मांगटे पाटील हे अकोला भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या नावानेही खिळा ठोकण्यात आलाय. जयंत मसने यांचा फोटो देखील अघोरी प्रकारातील पूजेत सापडल्याचं व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय. जयंत मसने हे अकोला भाजपच्या महानगरीतील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. संतोष शिवरकर या भाजप नेत्याच्या नावानेही अघोरी प्रकार करण्यात आल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय. नेशन सिटी न्यूजनं या व्हिडिओ मागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मयूर नावाच्या एका युवकाच्या इंस्टाग्राम आयडीवरून हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं निदर्शनास आलं. नेशन सिटी न्यूजनं या इंस्टाग्राम हँडल चालवणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्यावेळी हा व्हिडिओ पुणे 17 मार्गावर अघोरी आणि काळ्या जादूसाठी कथितपणे ओळखल्या जाणाऱ्या एका डोंगरावरच्या असल्याचं या तरुणांनी सांगितलं. महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथांचा आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्यात आलाय. परंतु आपल्या राजकीय शत्रूंचा काटा काढण्यासाठी जर कोणी अकोल्यातील नेत्यांचं नाव साताऱ्यात जाऊन खिळा ठोकत असेल तर हा कायदा कितपत प्रभावी ठरतो याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. नेशन सिटी न्यूज अशा अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथांना अजिबात खतपाणी घालत नाही किंवा या व्हिडिओचा अधिकृतपणाबद्दल कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. मात्र जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यात अकोल्यातील भाजप नेत्यांचे फोटो दिसतायत हे सत्य नाकारून चालणार नाही.